आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. पर्यावरण संरक्षणासाठी कोणत्या संस्थेला 31वा MS स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सहजा समृद्ध म्हैसूर या संस्थेला. प्रश्न 2, NCRB 2023 नुसार हिंसक गुन्हे आणि दंगलींच्या प्रकरणांमध्ये ईशान्य भागात कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्य. प्रश्न 3, भारतातील पहिले AI आधारित कमांड सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे तिरुमला येथे. प्रश्न 4 पाहूया. 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताने कोणते जागतिक स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे 128वे. प्रश्न 5, कोणत्या राज्याने प्रवासींसाठी भारतातील पहिली विमा योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने. प्रश्न 6, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF महासंचालक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे प्रवीर रंजन हे. प्रश्न 7, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना ICAO च्या परिषदेच्या भाग 2 वर भारताची कोणत्या कालावधीसाठी पुन्हा निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2025 ते 2028 पर्यंत. प्रश्न 8 पाहूया. भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक ताफा कोणत्या बंदरावर सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथे. प्रश्न 9, स्पाइस रूट उपक्रमाचा उद्देश कोणत्या भारतीय राज्यातील प्राचीन बंदरे आणि वारसा स्थळांना जोडणे आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ. प्रश्न 10, ग्रामीण भागात पाणी सुरक्षा वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणता नवीन कार्यक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे जल सुरक्षेवरील राष्ट्रीय उपक्रम. प्रश्न 11 पाहूया. कोणत्या समारंभाच्या आधी लंडन मधील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या दिवशी. प्रश्न 12, आंतरराष्ट्रीय जाहिरात मानक परिषद ASCI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुधांशु वत्स यांची. प्रश्न 13, कोणत्या व्याघ्र प्रकल्पातील हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी गजरक्षक ॲप सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये. प्रश्न 14 पाहूया. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती कधी साजरी केली जाते? तर त्याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबरला. प्रश्न 15, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सलग 3रे सुवर्ण पदक जिंकून भारताचा सर्वात यशस्वी पॅरा ॲथलीट कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे सुमित अंतिल हे. प्रश्न 16, कोणत्या संस्थेला भारताने संयुक्त राष्ट्रांच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नामांकित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासला. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या देशाने जगातील सर्वात उंच पूल हुआजियांग ग्रँड कॅनियन ब्रिजचे अनावरण केले आहे, जो 2 तासाचा प्रवास फक्त 2 मिनिटांवर आणेल? तर त्याचं उत्तर आहे चीन देशामध्ये. प्रश्न 18, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रजभूषण अग्रवाल यांची. प्रश्न 19, संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशाविरुद्ध 43 व्यक्ती आणि 78 संस्थांना लक्ष्य करून निर्बंध पुन्हा सक्रिय केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे इराण. प्रश्न 20 पाहूया. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे आयोजित केलेल्या पहिला BFI कप 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 21, पूर्व समुद्र किनाऱ्यावर उभयचर ऑपरेशन्स वाढवण्यासाठी भारतीय नौदलाने भारतीय सैन्यासोबत कोणता संयुक्त सराव पूर्ण केला? तर त्याचं उत्तर आहे जलप्रहार 2025. प्रश्न 22, 2025 चा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे 30 सप्टेंबरला. प्रश्न 23 पाहूया. भारताने कोणत्या शेजारील देशासोबतचा पहिला रेल्वे जोडणी प्रकल्प मंजूर केला आहे? तर त्याचं उत्तर आहे भूतान देशासोबत. प्रश्न 24, कोणत्या राज्याने दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे
हरियाणा राज्य सरकारने. प्रश्न 25. कोणत्या संस्थेने बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे DRDOने. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.